नमस्कार मित्रांनो, आज आपण फणसाबद्दल सविस्तर आणि उपयुक्त माहिती जाणून घेणार आहोत. फणस हे एक अत्यंत पौष्टिक, आरोग्यदायी आणि बहुउपयोगी फळ आहे. भारतात विशेषतः पश्चिम घाट, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि दक्षिण भारतात हे फळ मोठ्या प्रमाणात आढळते. हे जगातील सर्वात मोठ्या खाण्यायोग्य फळांपैकी एक आहे आणि त्याचे वजन कधीकधी 40 किलोपर्यंतही जाते. फणसाचे झाड मोठे आणि मजबूत असते. त्यावर एकाच वेळी अनेक फळे लागतात. तुम्ही पाहू शकता की झाडाच्या फांद्यांना हिरवी आणि पिवळी फळे लटकलेली असतात. कच्चा फणस हिरवा आणि कठीण असतो, तर पिकल्यावर तो पिवळा होतो, मऊ होतो आणि गोड सुगंध येतो. पिकलेल्या फणसाचे गरे रसाळ, गोड, चविष्ट आणि पौष्टिक असतात. काही फळे मोठ्या आकाराची असतात, तर काही मध्यम. आता पौष्टिक मूल्याबद्दल सविस्तर बोलूया. 1 कप म्हणजे सुमारे 165 ग्राम कच्च्या कापलेल्या फणसामध्ये सुमारे 157 कॅलरीज असतात. त्यात 38 ग्राम कार्बोहायड्रेट असतात, ज्यात नैसर्गिक साखर जास्त असते. 2.5 ग्राम आहारातील तंतू म्हणजे फायबर आणि जवळपास 3 ग्राम प्रथिने असतात. इतर फळांपेक्षा प्रथिनांचे प्रमाण थोडे जास्त असल्याने ते विशेष आहे. याशिवाय विटॅमिन सी दैनिक गरजेच्या 25%, पोटॅशियम 16%, तसेच मॅग्नेशियम, कॉपर, विटॅमिन बी6 आणि फोलेट सारखी जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. फणसामध्ये अँटीऑक्सिडंट्स जसे की फ्लेवोनॉइड्स आणि कॅरोटिनॉइड्सही असतात, जे शरीराचे संरक्षण करतात. फणसाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पहिले आणि महत्त्वाचे, पचनक्रिया सुधारते. त्यातील फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होते, मलविसर्जन सुरळीत होते आणि आतडे स्वच्छ राहतात. दुसरे, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. पोटॅशियम सोडियमचे परिणाम संतुलित करतो आणि रक्तवाहिन्या शिथिल करतो, ज्यामुळे हृदय आरोग्य चांगले राहते. तिसरे, रक्तसाखर व्यवस्थापनात उपयुक्त ठरू शकतो, कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेने कमी आहे आणि फायबर साखर हळूहळू शोषली जाण्यास मदत करते. मधुमेह असलेल्यांनी मात्र प्रमाण नियंत्रित ठेवावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही अभ्यासांमध्ये फणसाच्या पानांचा अर्कही उपयुक्त ठरल्याचे दिसून आले आहे. चौथे, रोगप्रतिकारशक्ती वाढवते. विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीर विविध संसर्गापासून सुरक्षित राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. पाचवे, हृदय आरोग्यासाठी फायदेशीर आहे, कारण पोटॅशियम आणि फायबर कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. सहावे, त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते. विटॅमिन सी कोलेजन निर्मितीस मदत करते, ज्यामुळे त्वचा चमकदार आणि लवचिक राहते. सातवे, नैसर्गिक साखरेमुळे ऊर्जा देते आणि थकवा दूर करते. हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम उपयुक्त आहेत. फणस कसा वापरायचा याबद्दलही जाणून घेऊया. पिकलेला फणस ताजा खाता येतो. त्याचे गरे काढून स्मूदी, खीर, जॅम, जेली किंवा मिठाई बनवता येते. कच्चा फणस भाजी, करी, पुलाव किंवा भरीत म्हणून वापरता येतो. शाकाहारी आणि वेगन लोकांसाठी तो मांस पर्याय म्हणून खूप लोकप्रिय आहे, कारण त्याची तंतुमय रचना मांससारखी असते आणि मसाले चांगले शोषते. फणसाच्या बियाही पौष्टिक असतात. त्या उकडून किंवा भाजून खाता येतात. त्यातून पीठ बनवून पोळ्या किंवा इतर पदार्थ तयार करता येतात. काही ठिकाणी फणसाची पाने आणि सालही पारंपरिक औषधांमध्ये वापरली जातात. काही सावधानता लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटफुगी किंवा पचनाचा त्रास होऊ शकतो, कारण फायबर जास्त आहे. लेटेक्स ॲलर्जी असलेल्यांनी सावध राहावे, कारण काही लोकांना ॲलर्जी होऊ शकते. गर्भारपणात किंवा कोणतीही आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. बाजारात विकत घेताना पिकलेला फणस निवडा, ज्यात सुगंध येतो आणि थोडा मऊ असतो. एकूणच फणस हे नैसर्गिक सुपरफूड आहे. त्याचे झाड पहा, फळे पहा, गरे खा आणि त्याचा आनंद घ्या. नियमित पण मध्यम प्रमाणात सेवन केल्यास आरोग्य चांगले राहते आणि शरीर मजबूत होते. उन्हाळ्यात हे फळ विशेषतः फायदेशीर ठरते. धन्यवाद. आरोग्यदायी राहा आणि फणसाचा आस्वाद